वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत आणि ही संकल्पना पाहत असताना त्याचे अनेक पैलू आपण बारकाईने अभ्यासतो आहोत. गुरु साधकाला एक विशिष्ट मंत्र देतात, दीक्षा देतात आणि त्याचा शिष्यत्वाचा प्रवास सुरू होतो. गुरु आणि शिष्य यांच्यामधलं नातं हळूहळू दृढ व्हायला लागतं. गुरूंवरती पूर्ण श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून शिष्य आपलं आचरण शुद्ध ठेवत अत्यंत श्रद्धेने त्यांनी दिलेली साधना करायला सुरुवात करतो. आणि गुरु देखील या साधकाची साधना नीट होते आहे ना याच्याकडे बारकाईने लक्ष देतात. त्याला ज्या शंका येतील, जे विकल्प त्याच्या साधनेमध्ये निर्माण होतील, त्या प्रत्येक ठिकाणी सद्गुरू त्याला मार्गदर्शन करतात आणि त्याचा पुढचा मार्ग जास्तीत जास्त सुकर कसा होईल असं ते पाहतात. अशा पद्धतीने गुरु आणि शिष्य यांचं जे नातं आहे ते आणखीन दृढतर होत जातं आणि त्यांचं जे आध्यात्मिक विश्व आहे ते विश्व शिष्याच्या दृष्टीने विकसित होत जातं. कारण गुरूंच्या दृष्टीने ते पूर्ण विकसित झालेलंच असतं आणि गुरूंनी त्याचा पूर्ण अनुभव घेतलेला असतो. आता आपल्या शिष्याने हे आध्यात्मिक जगत समजून घ्यावं, त्याचे बारकावे नीटपणाने जाणावे, त्याच्यासाठी त्यांनी दृढ अशी साधना करावी आणि आपण वेळोवेळी त्याला जे काही ज्ञान देऊ, संकेत देऊ ते त्याने नीट पाहावे, जपून ठेवावे आणि ज्ञानाचा विकास करावा अशी अपेक्षा सद्गुरूंची असते. त्या पद्धतीने शिष्य वागत असतो आणि मग काही कालाने शिष्याची साधना दृढ व्हायला लागते. त्याच्यातले विकल्प साधनेतले हळूहळू नाहीसे व्हायला लागतात आणि मग गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये आत्मिक पातळीवरती तादात्म्य व्हायला लागतं. गुरूंना अपेक्षित असलेले विचार शिष्यामध्ये आपोआप व्यक्त झाल्यासारखे त्याला वाटायला लागतात, तशी अनुभूती त्याला यायला लागते. गुरु आणि शिष्य हे मानसिक पातळीवरती, बौद्धिक पातळीवरती, आत्मिक पातळीवरती, विचारांच्या पातळीवरती एकरूप व्हायला लागतात, तादात्म्य पावायला लागतात. शिष्य आपला सगळा अहंकार, कर्तृत्वभाव सगळं सोडून गुरूंच्या चरणी समर्पित होतो आणि जसं जसं तो समर्पित होतो त्याचं समर्पण केवळ शब्दांपुरतं मर्यादित न राहता त्याच्या कृतीतून ते व्यक्त व्हायला लागतं. गुरूंशी माता, पिता, बंधू, सखा, स्वामी या सगळ्या नात्यांनी तो जोडला जातो. त्याच्या मनातले सगळे भाव जे काही व्यक्त होतात ते केवळ आणि केवळ गुरु या तत्वाशी येऊन मिळतात. अशी ज्यावेळेला त्याची मनोधारणा होते, मानसिक अवस्था त्याला प्राप्त होते, त्यावेळेला तो गुरूंशी तादात्म्य पावतो आणि मग गुरूंनी त्याला कितीही लांबून ज्ञान दिलं, शक्ती दिली, ती प्रक्षेपित केली की ती घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये येते. हा भाग आपण काल काही प्रमाणामध्ये बघितला. त्याचा पुढचा भाग आपण आता पाहणार आहोत. आपण असं म्हटलं होतं की जसं जसं शिष्य समर्पित होत जातो गुरूंच्या ठिकाणी तसं तसं त्याचं जे व्यक्तिमत्व आहे, त्याची जी प्रतिमा त्याने धरून ठेवलेली आहे त्याच्या पलीकडे तो जायला लागतो. तो चेतनेच्या उच्च स्तरावरती जाऊ पाहतो आणि त्या ठिकाणी जात असताना सद्गुरू त्याला हात देतात. त्याच वेळेला गुरु जे काही प्रक्षेपित करतील
ते धारण करण्याची, ते ग्रहण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये यायला लागते. आणि मग अशी अवस्था त्याला प्राप्त झाली की ती जी ब्रह्मांडीय चेतना आहे त्या चेतनेशी तो एकरूप व्हायला लागतो. आता ब्रह्मांडीय चेतना काय आणि व्यक्तिगत चेतना काय हेही आपण काल बघितलं. प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याची एक चेतना असते आणि ब्रह्मांडीय चेतना म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाला, संपूर्ण विश्वाला चेतवणारी चेतना. आपल्यामध्ये असणारी जी व्यक्तिगत चेतना आहे ती त्या ब्रह्मांडीय चेतनेचं एक अंग असते, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. आपल्याला आपल्या व्यक्तिगत चेतनेची सुद्धा जाणीव नसते. ती जाणीव आधी आपण आपल्या साधनेच्या माध्यमातून गुरूंच्या मार्गदर्शनाने करून घ्यायची असते. ही साधना जशी दृढ होईल तसं आत्मिक चेतनेचं भान आपल्याला येतं आणि नंतर तीच आत्मिक चेतना या ब्रह्मांडीय चेतनेशी एकरूप व्हायला लागते. आणि हे एकरूप करून देण्याचं काम सद्गुरू करत असतात. हे कसं करतात तर सद्गुरूंची स्वतःची जी चेतना आहे ती पूर्ण विकसित झालेली असते. त्यांनी आपली चेतना आपल्या कठोर अशा साधनेने विकसित केलेली असते आणि त्यामुळे सामान्य माणसाला बांधून ठेवणारी जी बंधनं आहेत, जे नियम आहेत, त्याच्यापासून सद्गुरू पूर्णपणे मुक्त असतात. त्यांना कुठलीही बंधनं लागू होत नाहीत. पण तरीसुद्धा आपल्याला सद्गुरू वेगवेगळ्या बंधनांनी स्वतःला बांधून घेतलेले आहेत असं दिसतात. म्हणजे सद्गुरूंनी विशिष्ट वेळेला उठलंच पाहिजे, विशिष्ट वेळेला विशिष्ट साधना केलीच पाहिजे, जप केलाच पाहिजे असा नियम त्यांना नसतो. पण तरीसुद्धा सद्गुरू आपला रोजचा जो व्यवहार आहे तो त्या पद्धतीने पाळतात. हे का पाळतात? कारण त्यांच्याकडे पाहणारे त्यांचे शिष्य असतात. सद्गुरूंना आवश्यकता नसते हे सगळे नियम आणि बंधनं पाळण्याची, पण सद्गुरूंनीच जर नियम पाळले नाहीत तर त्यांच्याकडे बघून त्यांचे शिष्य लगेच त्या पद्धतीने आचरण करायला तयार होतात. की आपले गुरूच जर नियम पाळत नाहीत, रोज साधना करत नाहीत, तर मग आपण तरी कशाला करायची असा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून सगळे नियम आपण मागेही बघितलं की सगळी मूल्य सद्गुरू कायम जपत असतात. ते स्वतःसाठी नाही तर आपल्या शिष्यांसाठी. कारण शिष्य त्यांचं अनुकरण करत असतात आणि ज्याचं आपण अनुकरण करतो ती व्यक्ती आदर्श असते. त्या व्यक्तीचं आचरण, त्याचे विचार, त्याचे नियम, त्याचे उदात्त भाव ह्या सगळ्यांचं अनुकरण हळूहळू त्यांच्या आजूबाजूला असणारी लोक करत असतात. आणि म्हणून त्या व्यक्तीला फार सावध राहावं लागतं. मग त्यांनी जरी आपली ब्रह्मांडीय चेतना विकसित केलेली असली तरीसुद्धा नियमांचं बंधन त्यांना नसतानाही केवळ आपल्या शिष्यांचं नुकसान होऊ नये, आपल्या शिष्यांच्या मनामध्ये विपरीत भाव कुठलेही निर्माण होऊ नयेत म्हणून गुरु सगळी बंधनं पाळत असतात. तसंच गुरु आपल्यातील चेतनेच्या माध्यमातून शिष्याच्या व्यक्तिगत चेतनेला जागवून तिचा या ब्रह्मांडीय चेतनेशी संबंध प्रस्थापित करू शकतात. ही क्षमता सद्गुरूंमध्येच असते. काय करतात की आपली जी चेतवलेली चेतनाशक्ती आहे त्या चेतनाशक्तीने आपल्या शिष्याच्या अंतर्यामी असणारी त्याची जी व्यक्तिगत अशी चेतनाशक्ती आहे ते ती विकसित करू शकतात. आणि नुसती विकसित करत नाहीत तर त्या चेतनाशक्तीचा ब्रह्मांडीय चेतनाशक्तीशी संबंध प्रस्थापित करू शकतात. केवढी मोठी गोष्ट आहे पहा. आणि ती गोष्ट जेव्हा घडते त्याच वेळेला तो शिष्य गुरूंकडनं आलेले विचार ग्रहण करू शकतो. त्यासाठी त्याला शब्दांची आवश्यकता राहत नाही, स्थूल संवादाची आवश्यकता राहत नाही.
गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये जो संवाद होतो तो आत्मिक पातळीवर होतो. आणि हा आत्मिक पातळीवर होणारा संबंध केव्हा होतो? ज्या वेळेला दोघांची चेतनाशक्ती ब्रह्मांडीय चेतनाशक्तीशी जोडली जाते तेव्हा. आधी व्यक्तिगत चेतनेचा विकास, नंतर ब्रह्मांडीय चेतनेशी अनुसंधान. हे जेव्हा होतं त्याच वेळेला ही गोष्ट घडते. आणि म्हणून आपण हे लक्षात घ्यायला हवं की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या अशा व्यक्तिगत चेतनेचा विकास झालेल्या ब्रह्मांडीय चेतनेपर्यंत पोहोचलेल्या व्यक्ती असतात, त्यांच्या चेतना समान असतात आणि त्यामुळे ते एकमेकांशी कुठूनही कसाही पारस्परिक संवाद करू शकतात. याचं एक मी माझ्यासमोर घडलेलं उदाहरण सांगते. एकदा सद्गुरू श्री नानांबरोबर मी श्रीहरी आणि अमित कुंभमेळ्यासाठी आम्ही गेलो होतो त्र्यंबकेश्वरला. नाशिकचं आम्ही तिथला कुंभमेळा बघितला आणि त्र्यंबकेश्वरला सगळे साधू संत असतात, तिथे आम्ही गेलो. तिथे वेगवेगळे आखाडे होते आणि त्याच्यामध्ये जुना पीठ आखाडा एक खूप मोठा आखाडा आहे. तर तिथे आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर स्वाभाविकपणे आमच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली की काहीतरी वेगळं तुम्ही आम्हाला दाखवा. तर सद्गुरू नानांच्या बरोबर श्रीहरी आणि अमित त्या जुना पीठ आखाडा जो होता त्या आखाड्याच्या आतमध्ये ते गेले. तिथे गेले तर आतमध्ये तिथे काही साधू, तरुण साधू, शिवाचं त्या ठिकाणी 21 लिंग असणारी पिंड होती आणि त्याच्यावरती त्यांचा रुद्राभिषेक चालू होता. तिथे आतमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर तिथल्या एका त्या तरुण अशा साधूने विचारलं की तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? तर नानांनी सांगितलं की आम्हाला तुमचे जे प्रमुख आहेत आखाड्याचे महंत त्यांना भेटायचं आहे. तितक्यात तो म्हटला की हरकत नाही, तुम्ही आतमध्ये या. आणि तो त्यांना आणखीन आतमध्ये घेऊन गेला. आतमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या आखाड्याचे महंत आतून बाहेर येत होते. त्यांना निरोप गेला पण नव्हता की तुम्हाला कोणी भेटायला येत आहे म्हणून. तर त्यांना माहिती नाही कशी स्फूर्ती झाली आणि ते आतून बाहेर आले आणि नाना आणि ते महंत यांची एकमेकांशी नजरानजर झाली. एक क्षण नजरानजर झाली आणि त्यांनी नानांना सांगितलं की या बसा. बसा म्हटल्यानंतर तिथे खुर्च्या होत्या, खुर्चीवरती नाना बसले. ते महंत त्यांच्या शेजारी बसले. अमित आणि श्रीहरी बाजूला उभे राहिले. बस दोघांनी परत एकमेकांकडे बघितलं. 1-2 मिनिट थांबले आणि नाना म्हणे मी निघतो म्हणे आता. तर ते महंत म्हटले नाही तसं जाऊ नका, तुम्ही दूध घ्या, फराळाचं काही घ्या. तर नानांनी त्यांना नाही सांगितलं आणि तिथून ते बाहेर पडले. आता ही जी घटना घडली या घटनेमध्ये संवाद काहीच झाला नाही. हे श्रीहरी आणि अमित आणि नाना बाहेर आले त्यावेळेला त्या जुनापीठ आखाड्यामध्ये स्त्रियांना जाता येत नाही म्हणून मला बाहेरच थांबावं लागलं होतं. आणि हे दोघं बाहेर आल्यानंतर त्यांनी मला ही घटना सांगितली आणि मला म्हणाले की त्यांच्यामध्ये काहीतरी संवाद झाला. पण काय झालं हे काही आम्हाला कळलं नाही. फक्त दोघांनी एकमेकांकडे 2दा बघितलं. पहिली नजरानजर त्यांची झाली आणि नंतरही परत एकदा नजरानजर झाली आणि ते निघाले. तर म्हणे तुम्ही विचारा त्यांना की ते काय आपापसात बोलले. तर काही वेळानंतर मी नानांकडे विषय काढला की म्हटलं कोण होते ते आणि तुमचं त्यांच्याशी काय संवाद झाला? तर ते म्हणे तुला कोणी सांगितलं माझ्याशी संवाद झाला? म्हटलं श्रीहरी आणि अमितने सांगितलं की तुम्ही एकमेकांशी काहीतरी बोललात, पण ते शब्दात तुम्ही बोलले नाही. उत्सुकता आहे म्हणून आम्ही विचारतो. जर तुम्हाला म्हणजे जर काही तुमचे नियम असतील की सांगायचे नाही तर नाही सांगितलं तरी चालेल, पण एक जिज्ञासा म्हणून आम्ही ते विचारतो. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ते जे महंत होते त्यांचा आणि माझा मागच्या जन्मीचा संबंध होता, ऋणानुबंध होता. त्या महंतांचा आणि नानांचा मागच्या जन्मीचा ऋणानुबंध होता आणि त्यांनी एका क्षणात एकमेकांना ओळखलं
आणि नुसतं ओळखलं नाही तर ज्यावेळेला ते खाली बसले म्हणजे खुर्चीवर बसले त्यावेळेला पुन्हा त्यांनी एकमेकांकडे बघितलं आणि पुन्हा आता आपली भेट कधी होणार असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि बघूया भगवंताची इच्छा असेल त्यावेळेला पुन्हा आपली भेट घडून येईल असं दोघांनी एकमेकांशी त्यांनी संवाद साधला. हा संवाद मूक संवाद होता. याच्यामध्ये कुणीही कुठलेही शब्द वापरले नाहीत. केवळ एकमेकांकडे नजरेने त्यांनी बघितलं आणि नजरेतून हा सगळा संवाद साधला गेला आणि तिथून ते निघून आले. तर हे ज्यावेळेला आम्ही ऐकलं त्यावेळेला आम्ही आवाज झालो की हे कसं होऊ शकतं. तर जसं आत्ता म्हटलं आहे की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांची चेतना व्यक्तिगत चेतना ही ब्रह्मांडीय चेतनेशी एकरूप झालेली असते अशा ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती एकमेकांशी पारस्परिक संवाद करू शकतात शब्दाविना. त्यांना शब्दांची गरज पडत नाही. केवळ एक कटाक्ष एकमेकांनी एकमेकांकडे टाकला आणि त्याच्यातून त्यांचा संवाद संपन्न झाला. आणि ही अवस्था जर शिष्याला अनुभवायची असेल तर त्याने आपल्या गुरूंच्या चरणी समर्पित व्हायचं असतं. जेव्हा जितका तो गुरूंच्या चरणी समर्पित होत जातो काया वाचा मने तितका तो ब्रह्मांडीय चेतनेचा एक अंग होऊन जातो. ही गोष्ट त्याला कळतसुद्धा नाही की आपण ब्रह्मांडीय चेतनेच्या जवळ चाललो आहोत. आणि गुरु त्याच्यामधले जे काही अहंकार अज्ञान अविद्या हे दोष हळूहळू आपल्या वात्सल्यपूर्ण दृष्टीने नाहीसे करत जातात. जर तो शिष्य त्यांच्याशी पूर्ण एकनिष्ठ असेल तर त्या शिष्याला गुरूंकडनं केवळ आणि केवळ ज्ञानाची अपेक्षा असेल तर ते त्याला त्याच्या चेतनेला आणखीन जागवतात आणि ब्रह्मांडीय चेतनेशी त्याला संलग्न करून घेतात. त्यावेळेला गुरु आणि शिष्य हे खऱ्या अर्थाने एकाकार होऊन जातात. गुरु आणि शिष्यांची चेतना त्यावेळेला संमिश्र होऊन जाते. त्यांच्यामध्ये तादात्म्य प्रस्थापित होतं आणि त्यातूनच ते एकमेकांशी आंतरसंवाद साधू शकतात. खऱ्या अर्थाने हे त्यांचं अंतर्मिलन होतं. हे अंतर्मिलन मनाच्या पातळीवर असतं, बुद्धीच्या पातळीवर असतं आणि आत्म्याच्या पातळीवरती असतं. शिष्य जो असतो तो पहिल्यापासून कायम व्यक्तिगत चेतनेच्या दलदलीमध्ये फसलेला असतो. आपण कालही बघितलं की व्यक्तिगत चेतना म्हणजे आपलं स्वतःचं बाह्य रूप आपल्या स्वतःविषयी असणाऱ्या कल्पना याच्यामध्ये तो फसलेला असतो. पण सद्गुरू मात्र त्याला वेळोवेळी सतर्क करतात. त्याला जाणीव करून देतात की तू आता एक सामान्य व्यक्ती नव्हे. तुझा प्रवास हा अनंताकडे चाललेला आहे. त्या ब्रह्मतत्वाकडे तुझा प्रवास चालू झालेला आहे. त्यामुळे तुझी भूमिका आता बदलायला हवी. आणि त्याच्याकडे जर शिष्याने दुर्लक्ष केलं तर तो व्यक्तिगत चेतनेपासून उठू शकत नाही, वरती येऊ शकत नाही. त्यामुळे शिष्याला सद्गुरू ज्यावेळेला सतर्क करतात त्याला त्याच्या व्यक्तिगत चेतनेतून उंचावू पाहतात, वर काढू पाहतात. त्यावेळेला तितका प्रतिसाद गुरूंना देणं आवश्यक असतं. कधीकधी काही विशिष्ट क्षणी जर शिष्याची सजगता सावधानता वाढली तर गुरूंशी तो एकरूप होतो आणि गुरूंनी दिलेलं ज्ञान तो ग्रहण करू शकतो. पण ही अवस्था जर त्याने कायम ठेवली नाही तर त्याची चेतना पुन्हा मंद होऊ शकते आणि त्याची ग्रहणशीलताही मंद होते. हे कसं आहे की निखाऱ्यामध्ये जो अग्नी असतो त्याच्यावरती राख बसू द्यायची नसते. त्याच्यावर राख बसली की आतला अग्नी हळूहळू मंद होत विझून जातो.
म्हणून बघा, लोहाराच्या ठिकाणी कायम तो जो अग्नी असतो त्या अग्नीला भात्याने वारा दिला जातो आणि तो प्रफुल्लित ठेवला जातो. तो जितका प्रफुल्लित होईल तितकं त्या लोहाराचं जे काम असतं, लोहकाम, ते वेगाने होतं, पटपट होतं. त्या अग्नीवरती, त्या निखाऱ्यावरती जर धूळ बसली तर मात्र तो विझून जातो. राख बसली किंवा ती राख निर्माण झाली तर आतला निखारा हळूहळू मंद होत विझून जातो. तसं या चेतनेचं असतं की सद्गुरूंनी शिष्याला दीक्षेच्या माध्यमातून जी चेतना दिलेली असते ती चेतना तिला कायम वारंवार अभ्यासाच्या माध्यमातून, जपाच्या माध्यमातून त्याने चेतवायचं असतं. जर त्याने ते चेतवलं नाही तर ती चेतना, सद्गुरूंनी दिलेली चेतना विझून जाते, तिचा उपयोग होत नाही. म्हणून शिष्याने फार सतर्क राहायचं असतं, सावधान राहायचं असतं. आणि जो शिष्य सतर्क राहतो, सावध राहतो, अशा शिष्याकडे गुरूंचं कायम लक्ष असतं आणि त्याचा आणखीन विकास कसा होईल हे ते पाहत असतात. म्हणून जर शिष्य त्याच्या व्यक्तिगत चेतनेतून तो बाहेर येऊ शकत नसेल, स्वतः व्यक्तिगत साधना तर नियमितपणे तो करत नसेल, तर अशा अस्थिर असणाऱ्या साधकावरती, शिष्यावरती सद्गुरू फारसा विश्वास ठेवत नाहीत. आणि याच कारणासाठी गुरु अशा शिष्याची खूप सावधानतापूर्वक निवड करतात की जो त्यांचं माध्यम बनवू शकेल. की गुरूंनी चेतवलेली शक्ती ते अशाच शिष्याला देतात किंवा त्याच्या ठिकाणी चेतवतात की जो पूर्णपणे स्थिर आहे, जो सजग आहे, जो सतर्क आहे, जो गुरूंशी सातत्याने तादात्म्य पावतो, गुरूंशी मानसिक पातळीवरती अनुसंधान राखतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे गुण नसतात. केवळ गुरूंच्या विचारांना प्रत्यक्ष कार्यरूप देणारा जो शिष्य असतो त्याच्यात प्रक्षेपित विचारांचं, त्याच्याच ठिकाणी ते आपले विचार योग्य पद्धतीने प्रक्षेपित करतात. आपण पाहतो की गुरु अनेक शिष्य जरी तयार करत असले तरी देखील आपली संपूर्ण चेतना केवळ एकाच शिष्याकडे संप्रेक्षित करत असतात, प्रक्षेपित करत असतात. ती कोणाकडे करतात की जो शिष्य त्यांचं कार्य पुढे नेऊ शकेल, त्याच्यामध्ये अशी धारणा असेल, त्याच्यामध्ये तेवढी ग्रहणशक्ती असेल, अशाच शिष्याची ते निवड करतात. जो अस्थिर आहे, अविश्वासू आहे, कधीतरी सद्गुरूंकडे त्याचं लक्ष जातं, असा भाव असणारा शिष्य जो आहे त्याला त्याची होईल तितकी प्रगती ते करून देतात, पण आपल्या कार्यासाठी ते त्याला निवडत नाहीत. निवडतात अशाच व्यक्तीला की जो स्थिर आहे, जो कायम त्यांच्याशी अनुसंधान ठेवतो, जो स्वतः कष्ट करून व्यक्तिगत चेतनेतून बाहेर येण्यासाठी धडपडतो. तो स्वतःच्या कर्तृत्वावर बाहेर येत नाही, पण निदान धडपडतो आणि त्याची ती धडपड पाहून मग सद्गुरू त्याला हात देतात आणि त्याला आपल्या चेतनेशी, ब्रह्मांडीय चेतनेशी एकरूप करून घेतात. जेव्हा एखादी व्यक्ती शिष्यत्व स्वीकारते तेव्हा तिने आपल्या गुरूंशी अशाच स्वरूपाचा संबंध प्रस्थापित करायचा असतो. ठीक आहे. गुरूंनी आपल्याला दीक्षा दिली, गुरूंनी आपल्याला मंत्र दिला, गुरूंनी आपल्याला साधना दिली, तर त्या साधनेचा उपयोग करून आपली चेतनाशक्ती त्याने चेतवायची असते. गुरूंशी आत्मिक पातळीवरती एकाग्रता, तादात्म्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न करायचा असतो. एवढंच कार्य त्याचं असतं आणि ते करण्याकरताच त्याला तो अधिकार प्रदान केलेला असतो. खरं सांगायचं तर आध्यात्मिक जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये केवळ ज्ञान दिलं जात नाही. म्हणजे शिक्षण ज्याला म्हटलं जातं, आध्यात्मिक जीवनाचा संबंध केवळ शिक्षणातून होत नाही. आपण शाळेमध्ये शिक्षण
आणि विद्यार्थी हा जो संबंध पाहतो तो आध्यात्मिक जीवनामध्ये नसतो. त्याच्याही पलीकडे जाऊन गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये एक भावनिक असं नातं तयार होत असतं. ते तयार करायचं असतं. गुरु कितीही तयार असले पण शिष्याने जर त्यांच्याकडे पाठ केली तर त्याचा उपयोग होत नाही. शिष्याच्या जीवनामध्ये अशी वेळ नक्की यावी की त्याच्या मनातले सगळे विकल्प नाहीसे व्हावेत, संसाराविषयीची ओढ नाहीशी व्हावी आणि केवळ आपल्या गुरूंविषयी, गुरुतत्वाविषयी, आत्मतत्वाविषयीची ओढ त्याला वाटावी. त्याच्या सगळ्या शंकांचं निरसन व्हावं. शिष्याने गुरूंशी आपला संबंध, संप्रेषण तसेच संपर्काच्या आधाराने विकसित करावा. कारण गुरु आणि शिष्य हे कायम शरीराने एकत्र राहू शकत नाही. काही काळ सद्गुरूंचा संग झाल्यानंतर दोघांनाही आपल्या आपल्या कार्यासाठी बाजूला व्हावं लागतं. त्यावेळेला मात्र गुरूंशी कायम मनाने अनुसंधान त्याने ठेवायचं असतं. बघा, समर्थ रामदास स्वामींनी त्यांचे अंतर्गत शिष्य की जे त्यांना अत्यंत प्रिय होते, कल्याण स्वामी, त्यांना देखील पुढच्या कार्याकरता स्वतःपासून दूर केलं. की ज्या कल्याण स्वामींपासून समर्थ कधीही लांब गेले नव्हते, एक क्षणसुद्धा दोघं एकमेकांपासून बाजूला झाले नव्हते, त्या कल्याण स्वामींना देखील समर्थांनी बाजूला ठेवलं आणि त्यांच्याकडनं विशिष्ट कार्य करून घेतलं. जे दोघंही गुरु आणि शिष्य जर कायम एकत्र राहिले तरी उत्तमच आहे, पण तसं होत नाही. कार्यासाठी शिष्याला पुढे वाटचाल करावी लागते. मग त्यावेळेला गुरूंचा मानसिक पातळीवरती, आत्मिक पातळीवरती त्याने संग करायचा असतो. गुरु प्रवचन, सत्संग देऊ शकतात किंवा देऊ शकत नाही, ते शिष्याला वेगवेगळ्या पद्धतीने भेटू शकतात. त्याच्या अंतर्मनाच्या पातळीवरती ह्या सगळ्या गोष्टी घडतात. प्रत्येक वेळेला गुरु शिष्याला समोर बसवतील आणि प्रवचन देतील, व्याख्यान देतील आणि ज्ञान देतील असं होत नाही. ज्या वेळेला शिष्य गुरूंशी अंतर्मनाने एकाग्रता साधतो, तादात्म्य पावतो, त्या तादात्म्यातूनच गुरु शिष्याला अनेक रहस्य सांगत असतात, त्याच्या शंकांचं निरसन करत असतात. कारण गुरु हे कायम देणारे आहेत आणि शिष्य कायम घेणारा असतो. हाच संबंध वास्तविक संबंध असतो आणि तो काल्पनिक नसतो. आता काही लोकांना असं वाटेल की असं कसं होऊ शकतं की गुरु कुठेतरी बसले, शिष्य कुठेतरी बसलाय, त्याच्या मनामध्ये एक विषय आहे, विचार आहे, विकल्प आहे, शंका आहे आणि गुरु इतका लांबून हे कसं सांगू शकतात. याला मनाशी जोडलं जाणं, मनाने मनाचा संपर्क करणं, अनुसंधान करणं असं म्हणतात. आणि हाही भाग आपण पुढे पाहणारच आहोत. सद्गुरूंचा आदेश किंवा निर्देश ग्रहण करून त्यांचं ध्येय प्राप्त करण्यासाठी शिष्याने कायम स्वतःला माध्यम बनवावं आणि त्यासाठीच त्यांनी स्वतःला उच्चतर श्रेणीचा शिष्य आपण कसं होऊ यासाठी कायम प्रयत्नशील राहायला हवं. शिष्याच्या जीवनाचं ध्येय हेच आहे की माझ्या गुरूंशी मी पूर्णपणे एकाग्र होईल. माझ्या गुरूंनी माझ्यासाठी जे ध्येय ठरवलं आहे ते ध्येय पूर्ण करण्याकरता मी स्वतःला त्या पद्धतीने घडवेल, तयार करेल. मी उत्तम शिष्य झालो पाहिजे की जगामध्ये मी कुठेही असताना गुरूंशी एका क्षणात मी मनाने, आत्म्याने तादात्म्य पाहू शकेल. हे जेव्हा शिष्य करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने शिष्याची वाटचाल त्या अनंतापर्यंत होते, आत्मतत्वापर्यंत होते. अजून हा भाग संपलेला नाही. याचा पुढचा राहिलेला भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. ओम गोम श्री गुरुदेवाय नमः.